असंच घेऊन जावा तिकडे मामा एक मिनिट फोटो चे आपण भैया देखो ना ना उपस्थित राहिलेले सर्व समाज बांधव त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित सन्माननीय मान्यवर आपण घेतलं पाहिजे आणि हक्क जोपर्यंत आपण मागत नाही किंवा एखाद्या पुढे समस्या मांडत नाही तोपर्यंत इतरांना ते समजत नाही. तुमच्याकडे जे आहे ते वाचण्यासारखे आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही अनुभवलेले आहे आणि या वातावरणापायी तुम्ही एक सन्मान यात्रा योजनेचं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल राजगाव जयंती उत्सव मंडळ तळगाव यांच्या वतीनं मी आपला या ठिकाणी छोटासा सत्कार आयोजित संदीप गायकवाड यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. अमोल मधले खंडू मधले आणि धनंजय मधले यांनी या ठिकाणी नानाचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने महिलांची चळवळ उपस्थित होणं गरजेचं आहे. ज्यावेळी या ठिकाणी सुजाता जाधव सामाजिक कार्यकर्ता यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान करणारे आहेत ग्रामसेवक आहेत नाना. आपण चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन मांडलं आपण चांगल्या पद्धतीचं लेझिम खेळा लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही चांगल्या गोष्टी करत जाल त्यावेळेस तुमच्या पाठीवर नक्कीच शपथचे थाप असते. आपले समाजाचे आदर्शस्तंभ गौरवनाना सुपुले साहेब यांच्या हस्ते तुम्हाला एक सन्मान घडवण्याचा प्रयत्न केला असं सुधीर मधने यांचाही नानांच्या हस्ते या ठिकाणी सुधीर मधने यांचा सत्कार. त्याचप्रमाणे त्याचा सन्मान होत आहे. शांती सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे श्रीधर गायकवाड राहुल मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप गायकवाड या दोघांचाही सत्कार या ठिकाणी मोहन मदने यांना आपले सर्वांचे मार्गदर्शक मोहन गोडरे यांना यांचा तालुका अध्यक्ष हनुमंतराव लोकांची इच्छा आहे की तुम्ही 2 मिनिटं थांबावं. नाना तुमच्या 2 मिनिटांसाठी 3 तास तिकडे थांबलेले आहेत पाठीमागे. का तर तुम्ही नानांचं काम करून घेणार आहे आणि त्या वेळेमध्ये मी नानांच्या बरोबर 3 तास आहे. नाना रेस्ट सुद्धा केली नाही. 2 ठिकाणची 3 ठिकाणची लोक येऊन तिथं आपल्या समस्या मांडून नानांच्या पुढे नाना 1 मिनिट सुद्धा त्या पिस्तरवर बसलेले नाहीत. त्यांनी लोकांच्या समस्या सोडवल्यात. म्हणजे विचार करा इतका गुणी ज्ञानी आणि आपल्या समाजासाठी वेळ देणारा नेता आपल्याला पुन्हा भेटू शकतो का? म्हणून मी तुम्हाला सांगतो की दौलतनाना शितोळे हे एक आपल्या रामोशी समाजाला चुकून लाभलेलं रत्न आहे आणि या रत्नाच्या बरोबर आपण सर्वांनी ठामपणे उभं राहायचं असं मी तुम्हाला सर्वांना माझ्या वतीनं आणि नानांच्या सर्वांच्याच वतीनं सांगू इच्छितो. आज आपण पाहिलं तर आपल्या सर्व मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत आणि 100% झालेल्या आहेत आणि जे काय अजून राहिलेलं असेल ते सुद्धा पूर्ण होणार आहे. फक्त वेळेचं भान ठेवून मी जास्त काही आपल्याला सांगणार नाही. नानांच्या बरोबर तुम्ही कायमस्वरूपी राहावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि आता पावसाचं वातावरण होत आहे निवडीला कार्यक्रम आहे तरी मी या ठिकाणी माझी रजा घेतो आणि नानांना मी विनंती करतो की नानांनी त्यांचा आपलं मनोगत 2 शब्द
मला आठवतंय आम्ही नानांच्या घरी गेलो होतो आणि समाज बांधव, तर आम्ही त्यांच्या घरी जेवण करून आलो होतो. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांना नाना आपल्या घरात शिवाजी महाराज की, आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा. आज या तरडगाव या ठिकाणी आपण कमी वेळामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले गोरख मदने साहेब, खंडू मदने साहेब, अमोल मदने, सुधीर मदने, नानासाहेब मदने, सुजाताताई, दोंडेबा मदने, बेलदार समाजाचे नेते, समाजाचे नेते बाळासाहेब मोहिते साहेब, संजय गायकवाड साहेब, गणेश चव्हाण साहेब, सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, खऱ्या अर्थानं ही एक धावती भेट आपली आहे. आपण 7 सप्टेंबरला बिवडी या ठिकाणी आपल्या राजाची जयंती साजरी केली आणि ती जयंती साजरी केल्यानंतर त्या ठिकाणी आपण एका रथाचं उद्घाटन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हाताने केलं. आणि तो रथ आपण महाराष्ट्रावर आपण एक मुख्यमंत्री सन्मान यात्रा म्हणून त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये, मग आता आपलं पुणे जिल्हा झाला, सोलापूर जिल्हा झाला, सांगली जिल्हा झाला, आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. काल पण सातारा जिल्ह्यामध्ये काही सभा झाल्या आणि आपण उद्या घटस्थापना आहे, त्यामुळं 2 दिवस आपण या ठिकाणी, म्हणजे उद्याचाच दिवस आपला आहे, आपण नगर जिल्ह्यामध्ये एंटर होत आहे. आणि त्यानंतर आपली जी यात्रा आहे ही 1 महिना प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू राहणार आहे. आणि त्यानंतर आपण शेवटचा समारोप आपण मुंबई या ठिकाणी करणार आहे. आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यावेळेस आपल्याला मेसेज आल्यानंतर आपण त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहा अशी या ठिकाणी विनंती करतो. आपण या ठिकाणी मला वाटतंय 5 वर्ष अमोल झाला असेल ना, 5-6 वर्ष झालं असेल. रात्री या ठिकाणी म्हणजे संजय नाना सभा या ठिकाणी होती. तर त्यावेळेस मला चांगलं आठवतंय, अनेक महिला, मोठ्या प्रमाणात महिला समाज या ठिकाणी, महिला भगिनी या ठिकाणी होत्या. आणि त्यावेळेस त्या सर्वांची अवस्था मी ही पाहिली होती की आपल्या महिला 80% महिला दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करणाऱ्या महिला या ठिकाणी. आणि या ठिकाणचं सुनीलचं गाव हेच कापड, तर हे या ठिकाणी प्रवेश बळावर होतं. तर आपल्याला त्यावेळेस ह्या गावामधून, ह्याच मंदिरामधून एक प्रेरणा आपल्याला मिळली आणि आपण एक निश्चय केला की आपल्याला आपल्या समाजाकरता आर्थिक विकास महामंडळ होणं गरजेचं आहे. आणि ती महामंडळ असं असावं की माझ्या गोरगरीब जी जनता आहे, माझा समाज आहे, जी तरुण आहेत, त्या तरुणांना शिक्षणापासून ती वंचित असेल, शिक्षणाकरता त्यांना काही खर्च करता येत असेल, जे शिक्षण झालेलं आहे त्यांना काही नोकऱ्या करता त्याचा फायदा होईल, ज्या रोज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांकरता काही स्वतःचा बिझनेस, 1,00,000-2 लाखाचा बिझनेस त्या ठिकाणी उभा होईल. हे सर्व आपण त्या ठिकाणी निश्चय केला आणि आपण त्याच्यावरती अनेक आंदोलनं केली, अनेक केलं. आपल्याला देण्याकरता खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये इथून पाठीमागच्या काळामध्ये 2014 आपण सुरुवात केली. 2014 पर्यंत अनेक आपले जे नेते होते, अनेक नेत्यांनी या ठिकाणी अनेक आंदोलनं केली, अनेक मागण्या त्या ठिकाणी मांडल्या. एकही मागणी कुठली पूर्ण झाली नव्हती. आपल्या राजाची सुद्धा जयंती आज आपण साजरी करतो. त्या राजाची जयंती सुद्धा एक महापुरुषांच्या यादीमध्ये राजा नव्हता, त्या ठिकाणी दरोडेखोरांच्या यादीमध्ये होता. त्या राजाला सुद्धा महापुरुषांच्या यादीत आणलं नव्हतं, म्हणून सरकारी जयंती साजरी होत नव्हती. आपण आंदोलनं केली. साताऱ्याला आपण सर्वजण त्या ठिकाणी आला असता त्या आंदोलन, अनेक ठिकाणी आंदोलनं केली आणि अनेक मागण्या मांडल्या, आपण हे केलं. या ठिकाणी मला मागण्यांचं म्हणजे सांगावं असं वाटतं सगळ्यांना की आपल्या मागण्या 9 मागण्या आपल्या महत्वाच्या मागण्या होत्या. आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची सरकारी जयंती साजरी व्हावी. कारण सरकारी जयंती ज्यावेळेस साजरी होती तर ती एका वाड्यामध्ये आपल्या गल्लीमध्ये होत नाही. ती सरकारी जयंती तुमच्या शाळेमध्ये होती, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये होती, तुमच्या पोलीस स्टेशनला होती, तुमच्या तहसील कचेरीत होती, तुमच्या कलेक्टर कचेरीत होती, तुमच्या मंत्रालयामध्ये होती. प्रत्येक मंत्र्याला त्याची आपल्या राजाच्या फोटोला मानवंदना द्यावा लागते, त्याला सरकारी जयंती म्हणतात. आणि ती सरकारी जयंतीचा एक आपली मागणी होती.
दुसरी मागणी होती की 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आमच्या राजाचा इतिहास यावा, लहान मुलांनी ते वाचावं आणि त्या राजाचं गुणगान गावं आणि त्या राजाचे काय योगदान ह्या भारताकरता आहे हे त्या ठिकाणी कळावं. तिसरी मागणी होती त्यांचं जसं महापुरुषांचे अनेक महापुरुषांचे पोस्टाचे तिकीट आहे तर ती तिकीट आपल्याही राजाचं असावं पोस्टल तिकीट आणि इंटरनॅशनल नॅशनल याच्यामध्ये आपल्या राजाचं तिकीट जावं आणि त्या ठिकाणी उमाजी नाईक कोण आहे ही सर्वांना कळावं. चौथी मागणी होती महाराष्ट्र राज्यामध्ये जसं आरक्षणाचा मुद्दा जे आहे प्रत्येक ठिकाणी गाजलं आरक्षणाचा मुद्दाही आपला त्याच्यामध्ये होता. पाचवी मागणी होती याच्यामध्ये आपल्याला आद्य क्रांती राजा उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं. सहावी मागणी होती आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावानं जसं अनेक छत्रपतींच्या नावाने पुरस्कार आहेत तर राजे उमाजी नाईकांच्या नावानं पुरस्कार त्या ठिकाणी बनावं. एक पुरस्कार त्या ठिकाणी सरकारने जाहीर करावं आणि दरवर्षी त्या उमाजी नाईकांच्या नावानं पुरस्कार चांगल्या लोकांना त्या ठिकाणी काम जे चांगली कामं करतात त्यांना मिळावं. आपली मागणी होती की आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं. जे राष्ट्रीय स्मारक असं असावं की त्या ठिकाणी 5-10 एकरामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक असावं आणि ती राष्ट्रीय स्मारकामध्ये आपले किमान 40 फासावरती गेलेले जे महापुरुष आपल्या समाजाचे महाराष्ट्रामध्ये 40 आहेत. तसे जर साधारणतः 80 काढलं म्हणजे या 40 आपण असे महापुरुष आहेत ह्या देशाकरता आणि भारताकरता त्या महाराष्ट्रामध्ये फासावरती गेलेले आहेत. तर अशा महापुरुषांचा इतिहास सर्व त्या याच्यामध्ये यावा राष्ट्रीय स्मारकामध्ये असावा. त्या ठिकाणी आपले प्रत्येक मुलं आपल्या महिला आपले सर्व जाऊन इतिहास वाचावा इतर लोकांना त्याचा इतिहास कळावा त्याच्याकरता राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी व्हावं. हे राष्ट्रीय स्मारकाकरता आता 49 कोटी 10 लाख रुपये त्या ठिकाणी पडले. 5 एकर जमीन आपल्याला त्या ठिकाणी दिली. जेवढ्या मागण्या तुम्हाला ह्या सांगितलं आरक्षणाचा मुद्दा सोडून आरक्षणाचा फक्त एक आरक्षणाचा मुद्दा सोडून सर्व मागण्या आपल्या मान्य झाल्या. आता आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा आपण जाणार आहोत. आपण यामध्ये खास करून आपल्याला जेवढं दिलं ही 2014च्या नंतर दिलं. 2014च्या नंतर एकच व्यक्ती त्या ठिकाणी देऊ शकत होता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय सर्व महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचा देव मानला जातो ते म्हणजे देवाभाऊ. आणि देवाभाऊ ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्याला सर्वांना त्या मागण्या पूर्ण करता आल्या. आणि म्हणून रामोशी समाज हा गरीब समाज आहे. मग रामोशी समाज ह्या समाजामध्ये भैरजी नाईक जन्माला आले, ह्या समाजामध्ये भेंडर कन्नाप्पा जन्माला आले, ह्या समाजामध्ये सिंदूर लक्ष्मण जन्माला आले, उमाजी नाईक जन्माला आले, अनेक महापुरुष जन्माला आले. जे राजे महाराजे होते ह्या समाजातून जन्माला येत होते. ही अशी जात होती की भारताच्या व देशाच्या जगाच्या पाठीवरती कुठेही हरत नव्हती. रामोशी भेटर बेरड हा हे जातीचा जो अर्थ आहे तो कधीही न डरणारा न हरणारा कधी न भिणारा अशी जात आहे. आणि ह्या जातीचं योगदान भारतामध्ये आणि इतर याच्यामध्ये खूप मोठं आहे. पण ह्या समाजाला गुन्हेगारी ठरवलं, ह्या समाजाला मातीखाली गाडण्याचं काम केलं. आमच्या ज्या महापुरुषांना मातीखाली गाडण्याचं काम केलं. इथून पाठीमागचे जेवढे सरकार होते त्या सर्व सरकारने केलं. आणि ज्यांनी उजाडात आणण्याचं काम केलं, ज्यांनी आपल्याला माणसात बसवण्याचं काम केलं ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकारने केलं असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि त्यामुळं आपण आपल्याकडे देण्याकरता आपल्याला समाजामध्ये आपल्याला देवाभावला काही देऊ शकत नाही, आपण धन दौलत देऊ शकत नाही. पण आपल्या पूर्वजांनी आपल्याकरता फक्त एक गोष्ट अतिशय घट्ट पकडून ठेवलेली आहे ती म्हणजे रामोशी ही जात इमानदार आहे. रामोशी ही जात दिलेल्या शब्दाला जागणारी आहे. आणि म्हणून आम्ही काय देऊ शकत नाही, फक्त आमची कामं ज्या देवाने केली, ज्या देवाभाऊने केली, मुख्यमंत्री सन्मान यात्रा त्याच्यामुळे आपण चालू केली आणि गावोगावी जाऊन महाराष्ट्रामध्ये जाऊन आपण ते सांगतोय की आमची कामं कुणामुळे एवढंच आपण करू शकतो. आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला एकच महत्वाचा विषय आहे. आपलं महामंडळ झालेलं आहे. आपला राजा महापुरुषांच्या काळात किंवा आपल्या जयंत्या झाल्या बाकीचं सर्व हे झालं. आता आपल्याला गरज आहे आपल्या समाजातली गोरगरीब जनता त्या ठिकाणी कशी डेव्हलप होईल, कसे त्यांचे बिझनेस उभे राहतील, कसे भलं त्या एका महिन्यासोबत रोज 200 रुपये कमवण्याकरता तिला रानावनात जावं लागतं. त्या महिन्याला जर 2 लाख रुपये त्या ठिकाणी मिळालं, किमान शेळ्या जरी तिने 20 शेळ्या घेतल्या आणि तिचं कुटुंब उभं केलं तरी तो एक मोठा बिझनेस त्या ठिकाणी तिच्या कौतुकाप्रमाणे त्या ठिकाणी झालं. आपले मुले शिकलेले आहेत त्यांना काय बाकीचं हे नाही, ट्रॅक्टर
त्या ठिकाणी घेऊ शकता, जीसीबी घेऊ शकतात, पॉपलेट घेऊ शकतात, सर्व काही त्या ठिकाणी महामंडळाच्या याच्यातून घेऊ शकतो. आपण 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 25 लाख, 50 लाखापर्यंत त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. पण त्याच्यामध्ये एक आहे की सगळ्यात महत्वाचं आपल्याला जातीचा दाखला त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण ती सेपरेट आपल्याकरता ती महामंडळ आहे. म्हणून आपण सर्वांनी एक नोंद घ्या, येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यामध्ये म्हणजे ज्या ज्या लोकांचे जातीचे दाखले आहेत त्या जातीच्या दाखल्यांचे जे लोक पहिले आहेत त्यांची याद्या करा. त्याच्याकरता आपण गलटण किंवा या 2-3 तालुक्यामध्ये कॅम्प लावतो. त्या कॅम्पमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी डायरेक्ट आपण म्हणजे जातीचे दाखले पण असतील किंवा बाकीचे असं आपण तिथे करणारच आहे. पण कॅम्प याच्याकरता लावतोय की आमच्या महिला त्या ठिकाणी येऊन ही माझं 2 लाखाचं प्रकरण आहे ती त्या ठिकाणी देऊ शकतं. त्या ठिकाणी महामंडळाचे अधिकारी असू शकतात, सगळे काय त्या ठिकाणी आपल्याला हे होऊ शकतं. आपल्याला दिवस खूप चांगला आहे, आपल्याला खूप पाची पक्वानाचं ताट आपल्या समोर आणून ठेवलेलं आहे. आपल्याला खायची गरज आहे. आपल्याला आता आपण जर वाट बघत असेल की आपल्याला जर ताट वाढून ठेवलं तर दुसऱ्यांनी तोंडात घास घालावा तर ती होणार नाही. त्यामुळे आता तुम्ही महिलांनी प्रत्येकाने एक नोंद घ्या की आपण आपल्या नवऱ्याला सांगा की माझा दाखला असेल तर माफ प्रकरण करा ना. हे आपल्याला दाखला कसा काढायचा ते बघा. आपल्याला जर पुरावाच नसेल किंवा आपल्या माहेराला महिलांचं माहेराला तुमचं दाखले मिळतात तर त्या ठिकाणी आपण आपल्या वडिलांना, चुलत्यांना, भावांना फोन करा किंवा त्याच्यामध्ये माझा दाखला काढायचा ते दाखले काढून घ्या. एक काम 4 दिवस कमी करा बाकीचं, कारण आयुष्याचा तुमचा विषय आहे. जर तुमच्याकडे दाखला नाही तुम्हाला कुणीही उभं करणार नाही. त्यामुळे जर त्याच्यातून नाहीच दाखला मिळाला, समजा 50 वर्षाचा पुरावा जर नाही मिळाला तर आपल्याकडे मग त्याच्यामध्ये आपल्याला कॅम्प लावावा लागेल आणि तहसीलदार त्याच्यामध्ये मंडल अधिकाऱ्याच्या याच्यावरती आपल्याला जातीचे दाखले त्याच्यामध्ये देता येते. तीही देवाभाऊनी शिकवून त्याच्यामध्ये केलेला आहे. काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या त्याही दूर केलेल्या आहे. पण आपण याच्यामध्ये एक नोंद घ्या की लवकरात लवकर याची प्रोसेस चालू करा. 2 महिन्यामध्ये आता आपण काय करतोय की 1 लाख रुपये जर आता महिलेला घ्यायचं असेल तर उद्या जरी प्रकरण केलं तरी तुम्हाला महिन्याभराच्या आतमध्ये ती प्रकरण पास होऊन तुम्हाला लाख रुपये मिळेल. पण आपण देवेंद्रजींनी कॅबिनेट मध्ये विषय घेतला आणि त्या ठिकाणी 1 लाखाचं 2 लाख त्या ठिकाणी कर्ज केलं आणि म्हणजे ते महिलांकरता आपण सगळ्यात जास्त त्याच्यात हे करतोय. आणि 10 लाखाचं जे होतं ते 15 लाख ही प्रत्येक यांनी नोंद घ्या की ही जी कर्ज आहे ते कर्ज बिनयाचे आहे. आपल्याला हे कर्ज फेडायचं आहे. याच्यामध्ये 2 लाख रुपये केले तुम्ही तर 2 लाख रुपये फेडायचे. तुम्हाला याच्यामध्ये 15 लाख रुपये जर घेतलं तर 15 लाख रुपये फेडायचे. पण त्याच्यामध्ये 10 पैसे व्याज नाही, 10 पैसे कुठलं काय तुम्हाला त्याचे ही नाही. त्यामुळं आपण ती करा. आपल्याला मला माहिती आहे की आपल्या एक बहुजन समाजामध्ये सगळ्यात जादा फायनान्सचं एक वेळ लागलेला आहे. फायनान्स जे 50,000 आपल्या महिला घेतात आणि मग ते फायनान्स तुम्ही जवळजवळ 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये त्या फायनान्सचं करता. वाटून करून सुद्धा स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं तसलं काय करू नका. याच्यामध्ये या जो फायनान्स वाला आहे त्याचं काय असेल ते देऊन टाका. त्याच्यात फायनान्स मध्ये तुम्ही आता जरा ही पण असेल सिव्हिल मध्ये असताना तरी तुम्हाला हे 2 लाख रुपये मिळेल. ती एक अडचण खूप मोठी होती महिलांची. बऱ्यापैकी 50% महिलांनी मागं पुढे त्यांचं हे झालेलं आहे हप्ते त्याच्यामुळं ती अडचणीत होती. पण आता आपल्याला फायनान्सची गरज 100% मिळणार नाही. पण त्याच्यामध्ये आता आपण एक काम करा की ती न घेता याच्यामध्ये काम करा. 2 लाख रुपये घ्या, 2च लाख रुपये भरा. परत 2 लाख रुपये तुम्ही फेड जाणले परत तुम्हाला 4-5 लाख रुपये त्याच्यामध्ये मिळतात. हे सर्वांनी नोंद घ्या. इथून पुढच्या काळामध्ये एकच फक्त मला अपेक्षा आहे, ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होतील, ज्या ज्या ठिकाणी आपले जे मोर्चे होतील, ज्या ज्या ठिकाणी आपल्या कोणत्या आपल्या समाजावरती अन्याय होईल, कोणत्या ठिकाणी आपल्याला सरकारी याच्यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे एकत्र होऊन तर जयंतीचा कार्यक्रम किंवा जे सामाजिक काम असते त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी. एक दिवस आपल्या कुटुंबाकरता किंवा आपलं कुटुंब जसं घरातलं कुटुंब असेल तसं आपलं महाराष्ट्रामध्ये आपलं रामोजी समाजाचं कुटुंब आहे हे जाणून आपण त्याच्यामध्ये या सर्वजण एकत्र येऊन एक जीवाने काम करा. त्याच्यामध्ये पाठीमागे या ठिकाणी आजच्या वेळेस दारूवरती बरीच चर्चा झाली आहे की तरुण काही मुलं असतील किंवा ज्येष्ठ असतील दारूच्या व्यसनीमध्ये याच्यामध्ये व्यसनामध्ये आपले बऱ्यापैकी कुटुंब संपलेले आहे. आपल्याला खूप मोठं कलंक खऱ्या अर्थाने ते दारूचा आपल्या समाजाला आहे. पण त्याच्यामध्ये महिला एकत्र आल्या आणि तरुण जर एकत्र आले निर्णय घेतला तर म्हातारी माणसं काय करू शकत. त्याच्यामध्ये म्हणजे नोंद घ्या म्हाताऱ्यांना काही म्हणजे राग येईल. पण याच्यामध्ये एक आहे जर कुटुंब एका व्यक्ती करता जर हे होत असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच आपल्याला
दाब दडपून का व्हायना त्याला त्या ठिकाणी आपल्याला निर्णय द्यावा लागेल आणि त्यांचं हे करावं लागेल. याच्याकरता आपल्याला सर्वांना एकत्र येऊन, तरुणांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मी सांगतो. मला परत एकदा या ठिकाणी बोलवून मला सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.